तं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. साप्ताहिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता एक चिंतन. सृष्टीमध्ये आपण हा विषय बघत आहोत की खूपच विविधता असते. सृष्टीचं हे एक वैशिष्ट्य आहे की विविधता प्रत्येक बाबतीमध्ये एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी असत नाही. प्रत्येक वस्तू ही मूळ रूपात असते, म्हणजे ओरिजिनल असते. अगदी आपले दोन डोळे आहेत, आता दोन डोळे आपलेच आहेत, पण त्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी थोडा फरक असतो. आपण जर फोटोमध्ये बघितलं सूक्ष्म असतो. पण एक उदाहरण घेतो आहे, नसेल पण सूक्ष्म फरक असतो. म्हणजे एका शरीराचीच अंग असून सुद्धा असं होतं. शरीरामध्ये आपल्या बिलियन्स ऑफ सेल्स असतात. प्रत्येक सेल दुसऱ्यापासून वेगळा असतो. ज्या बीजामुळे जन्म होतो त्याच्यातसुद्धा मिलियन्स असतात, पण त्यातसुद्धा फरक असतो. प्रत्येक लिव्हिंग गोष्ट ही एकापासून दुसऱ्याकडे भिन्न असते. आणि मग इथे विषय आहे माणसांचा. जसं आपण म्हणतो गायी आहे, 10 गायी आहेत, 10 गायी, प्रत्येक गाय वेगवेगळी. गोठ्यामध्ये 10 गायी बांधलेल्या आहेत. ते 10 गायींचे 10 प्रकार असतात. असं म्हणून चालत नाही की सगळे गायीच आहेत की नाही. एक गाय शांत असते, एक गाय बोलवलं तर आवाज देते, रिस्पॉन्स करते, एक फारच मारकुंड याचे जवळ येऊ देत नाही. असे प्रत्येक प्राण्याचे भिन्न भिन्न प्रकार असतात. इथे माणसांचं चालू आहे आणि माणसांना विभागलेलं आहे. हे आपल्याला सोयीसाठी. अशी कट अँड राईड अशी काही विभागणी नसते. परंतु विभागणी केली की जी गोष्ट समजायला आपल्याला सोपी जाते. आपण नेहमी ग्रुपिंग करतो, त्याची गटविभागणी करतो, जेणेकरून पटकन आपल्याला लक्षात येतं. हे 4 भाग केलेले आहेत. हे कशावरून केलेले आहेत? त्यांच्या प्रवृत्तीवरून केलेले आहेत. आणि जशी प्रवृत्ती असते त्याला आपण भाव म्हणतो, त्याप्रमाणे त्याचं ते एंड ठरत असतं. त्याला आपण परिणाम किंवा लाभ म्हणतो. त्याचं अंतिम फळ ते ठरत असतं की तुमचं अंतिम फळ काय आहे. हा तुमचा भाव की नाही त्याच्यावरून ठरत असतं. कठोपनिषदामध्ये आहे की नचिकेताला उपदेश देताना तो छान मंत्र आहे की तुमची गती कोणती होईल आहे. म्हणजे दगडसुद्धा होऊ शकतो माणूस. आणि तुम्हाला आत्ता मंत्र आठवत नाही, माहीत नाही, पण तो मंत्र फार छान आहे की ज्याचं जसं भाव तशी त्याची गती. तर ती जी बाब आहे की माणसाने 0पासून 100पर्यंत पोचावं की नाही. तुम्हाला तुम्ही कुठेही असा, त्या रेंजमध्ये तुम्ही कुठेही असा, 0पासून तुम्ही 100मध्ये कुठेही असा. 0वर असलं तरी काही हरकत नाही, पण तुम्ही 1, 2, 3 असं करत 100पर्यंत पोहोचा.
म्हणजे या बाजूला जर अपूर्ण मानव असेल तर त्या बाजूला पूर्ण मानव आहे. म्हणजे एक संपूर्ण मानव, आदर्श मानव कसा असू शकतो ते म्हणजे 100 आणि 0 म्हणजे एकदमच खालचं. गीतेमध्ये याचं आहे, अपिचे सुदुराचारो की अपिचे दसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः. किंवा म्हटलं आहे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्यस्तिनी. हा एकदम टॉपला झाला. शुनीचैव श्वपाकेच पंडिता समज. श्वपाक म्हणजे चांडाळ, अस्पृश्य, म्हणजे त्याला शिवसुद्धा नाही, कारण त्याचं ते आपल्याकडे येऊ शकतं, त्याची भावना ती आहे. हा काही जातीचा प्रश्न नाही आहे, पण त्याच्या मागेची भूमिका तशी आहे. आपण अगदी वाईट माणसाच्या सोबत काही वेळ राहिलो की नाही तर त्याचा परिणाम, दृश्य परिणाम, अदृश्य तर सोडून द्या, तो होतोच, दृश्य परिणामसुद्धा आपल्यावर होतो. आणि जसं आपण म्हणतो, जसं श्रीरामकृष्ण म्हणतात, तुम्ही काजळाच्या खोलीत राहिले किंवा कोळशाच्या वखारीत राहते, पूर्वीच्या काळात कोळशाच्या वखारी किंवा दगडाच्या खाणी असतात, ते काळच असतं ते, तर काय होईल आहे, तुम्ही काळे होऊन जाल नुसतं तिथं राहिल्याने. पिठाची गिरणी असते, तिथं जो पीठ दळत असतो त्याचं सगळं अंगावर पीठ चाललं असतो, तो भूतासारखा दिसतो, पांढरा भूतासारखा दिसतो, तो पिशाच्यासारखा की नाही. नुसतं तिथे असल्यामुळे तर पिठाचा काही संबंध नसतो, तो काही खात नाही पीठ, पण जे पीठ असतं, कणिक असते, ती त्याच्या अंगावर उडते आणि तो होऊन जातो. तुम्ही दारू पित नाही आहे, पण दारूच्या दुकानाबरोबर इतर राहिलं तर तुमच्या अंगाला वास येईल. म्हणजे तुम्ही अरे आज दारू पिली, त्यांनी पिली आहे, पण जे पीत आहे तिथे तुम्ही काही अत्तराच्या दुकानात गेले, ते सुगंध आहे तो तुमच्या अंगाला लागेल. कसे तुमचं त्याच्यात नसूनसुद्धा तो दृश्य परिणाम दिसतोय तुम्हाला बघा. म्हणून ही जी रेंज आहे 0 पासून 100पर्यंतची आहे की नाही, त्याच्यात केले 25 25 25 25 असं आपण म्हणूया, समजून सांगते, तो विषय आपण इथे बघत आहोत आहे की नाही. एकदम 0 कोणी नसतं, पण आपण 1 ते 25ची रेंज घेतो, त्याला इथे बद्ध म्हटलं आहे. याचं वर्णन केलं आहे की त्याला जाणीवच नाही आहे, त्याला बद्ध म्हटलं आहे. फार सुंदर वर्णन आहे इथे की नाही, की बद्ध म्हणजे काय, की आपण या जगात राहतो म्हणजे प्राप्य, ज्याला गीतेत म्हटलं आहे इमम प्राप्य. प्राप्य म्हणजे तुम्हाला मिळालं आहे. जसं वारसानी गोष्टी मिळतात ना, आपल्या वाडवडिलांची इस्टेट, संपत्ती सगळं आपल्याला मिळते की नाही. ते आपण कमावलं नसते, पैतृक संपत्ती असते, आपली कमावलेली वेगळी, ती आपोआप मिळते. जे काही आपल्या वाडवडिलांचं असतं ते आपल्याला आपोआप मिळते. तसंच काही गोष्टी आपण हेरिटेजने आपोआप मिळाल्या. जसं औरंगाबादपाशी अजंठा वेरूळ आहे, कृष्णेश्वर आहे की नाही, ते आपोआप आलेलं आहे की नाही, बाय डिफॉल्ट. आपण काहीतरी केलं नाही आहे काही, इथं जगभर टुरिस्ट येतात. तसंच हे जगात आलेलो आहे आपण, इट्स अ फॅक्ट की नाही. बट इट्स अनदर फॅक्ट की इथे आपण काही नेहमीसाठी आलो नाही आहे. आणि आपण आलो आहे आणि गेलो आहे, मी जाणार आहोत. जसं आपण इथे आलो आहे, तुम्ही इथे बसले आहात, इथे आले आहात, इथे तुम्ही काहीतरी एका हेतूसाठी आलेले आहात, विथ सम डेफिनेट मोटिव्ह, पर्पज. आणि इथे काही तुम्ही ठाण मांडून बसणार नाही, मी पण बसणार नाही. आपलं झालं जे काही ज्यासाठी आलो आहे झालं की आपण इथनं विखुरले जाऊ, आपापल्या वाटेला लागू. आणि जसं आपण डोंगरात जातो, हातात काठी असते, वॉटर बॅग असते, ट्रेकिंग करतो आपण, थकणारं काम असतं ते. आणि मग आपण काय करतो, आपण बसलं तर उठता येत नाही, पाय दुखायला लागतात आणि थोडंसं तर पायाला आराम द्यायला पाहिजे. मग काय, आपण एखादा दगड बघतो, त्याला टेकतो, त्यात थोडंसं जर जागा मिळाली बूट टेकवायला, थोडं बघतो, थोडं पायाला आराम मिळाला, मसल्स थोडेसे रिलॅक्स झाले, थोडं थकवा संपला, थोडा श्वास थोडासा हळू झाला, मग पुन्हा आपला पुढचा प्रवास घेतो. इट जस्ट ए स्टॉप गॅप आहे ते, किंचित काही काळासाठी आपण तेवढं करतो.
म्हणजे हा जो प्रवास आहे, शरीर यात्रा, गीतेत म्हटलं आहे, शरीर यात्रा चपितेन प्रसिद्धेद कर्मणा. ही जी शरीराची यात्रा आहे, तुमची नाही आहे. मग तुमची यात्रा नाही हे जर तुम्हाला समजतं, तुम्ही 100 रेंज गाठली टॉप. पण इथे 100 म्हणत नाही आहे, कारण 100 म्हणजे नित्यमुक्त. ते कधी बंधनातच सापडले नाही. 4 प्रकार केले आहेत, ते कधी बंधनातच सापडले नाही. मुक्त आहेत ते, आणि मुक्त म्हणजे बंधनात सापडून मुक्त झालेलं नाही आहे, पण ते कधी बंधनातच सापडले नाही. असंही असू शकतं. जसं शून्य असू शकतं, हे आपल्याला थोडंफार मान्य करावं लागेल. एखादा दुर्योधन पुचू शकतो, एखादा धृतराष्ट्र असू शकतो, एखादा रावण असू शकतो. त्यांनाही शून्य म्हणता येत नाही. कुठेतरी बसतात ते 0 ते 25पर्यंत की नाही. परंतु हे आपल्यावर कोणी म्हणलं नाही तो 50 आहे, कोणीतरी किती मार्क द्यायचे हे शिक्षक ठरवत असतो. एकच पेपर 10 शिक्षकांच्या हातात गेला तर 10 शिक्षक 10 प्रकारचे मार्क देतील. ते सब्जेक्टिव्ह असतं. आता तर डिजिटल कॉम्प्युटर झाला आहे, तो थोडासा भाग वेगळा. पण जे आपण तपासतो पेपर, लिहिलेले पेपर तपासतो की नाही, त्यावेळी सब्जेक्टिव्ह असतं ते. न्यायाधीशसुद्धा न्याय देतो तो सब्जेक्टिव्ह असतो. त्याला काय वाटतं, तो म्हणतो मी कायदे केले, एवढा मोठा रिपोर्ट लिहितो, एवढा ऑर्डर काढतो की नाही. पण तो जेव्हा सेशनमधनं वरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जातो, नंतर हायकोर्टात जातो, मग सुप्रीम कोर्टात जातो, पुन्हा त्याच्या आणखी प्रश्न करतो. त्याचा अर्थ काय आहे, सब्जेक्टिव्ह डिसिजन येते. तो म्हणते कायद्याप्रमाणे मी केलं, इकडले वकील म्हणतो तिकडले, एव्हरीथिंग सब्जेक्ट. त्यामुळे ही जी विभागणी आहे की ना, आपण जे प्रतवारी आहे हे सगळी सब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे त्यात काही जास्ती आपल्याला वादाचा विषय नाही हा. पण एक कॉमनली स्पीकिंग असं आहे, जसं अवतार पुरुष असतात ते कधीच बंधन असतात. हे आपल्यासाठी काय जातैव, जणू काही त्यांचा जन्म झाला आहे, जणू काही जन्म झाला आहे, मग जणू काही मृत्यू आहे. आपण गेल्या वेळी बघितलं, तो मृत्यू खरा नाही आहे, कारण जन्मच खरा नाही आहे की नाही. म्हणून त्याला लीला म्हटलेलं आहे की नाही. ही लीला आहे, खेळ आहे, ॲक्टिंग आहे. मला वाटतं गेल्या वेळी आपण हा विषय बघितला, ॲक्टिंग आहे. ते ॲक्टिंग जी असते ती अगदी तंतोतंत असते, म्हणून त्याला ॲक्टिंग म्हणतो आपण. अगदी तंतोतंत असते, आणि तेवढंच खरं आहे की त्यातला कोणताच भाग हा खरा नसतो, कृत्रिम असतो, बनावटी असतो. इट्स अन ॲक्टिंग, अभिनय आहे तो, 100% अभिनय आहे. त्यातली कोणतीच गोष्ट खरी नसते, पण ती इतकी खरी वाटते की 100% खरी वाटते. हे आपल्याला जर समजलं, आपल्या जीवनाचं कुठं समजू शकतं. ते नित्यमुक्त असतात, पण ते आपल्याला सांगतात तरी मुक्त व्हा. त्यांचं ऐकून झाले त्यांना मुक्त, फ्री म्हणतात. दे आर द फ्री सोल्स की नाही. मग त्यांनाही कळते की आपलाही जन्म झालेला नाही कधी, आपल्याला शरीरच नाही आहे, नव्हतंच कधी शरीर नाही, असं नाही, कधी नव्हतंच शरीर आपल्याला. हा अद्वैत वेदांत आहे. तुम्हाला शरीर नव्हतंच, त्या शरीर धारण करण्याचा प्रश्नच येत नाही आहे, कारण ह्या गोष्टी समजायला फार कठीण आहे की नाही. आपल्याला वाटतं असं म्हणतो ना, 7 कांडाचं रामायण, मग सीता रामाची कोण, इतकं ऐकूनही असं होऊ शकतं की नाही. आपण ऐकलं कितकी तरी, पण तरी आपल्या डोक्यावरून गेलं. डोक्यावर जाण्यासारखं काहीच नाही त्याच्यामध्ये. ते 2 प्रॉब्लेम असतात, आपण ते समजून घेत नाही आणि एकाग्रता नसते. म्हणून अर्जुनाने जेव्हा म्हटलं की, कृष्णाने म्हटलं अरे मी सांगितलं एवढं शेवटी 18व्या अध्यायात शेवटी, तरी तू ऐकलं की नाही नीट. कच्ची देय तर हा प्रश्न आहे, कच्चित प्रश्न म्हणतात त्याला. कच्ची देय तर मी सगळं येतात म्हणजे सगळं सांगितलं. पुराण म्हणजे काय, 18 अध्याय श्रुतम पार्थ आहे. पार्थ तू ऐकलं की नाहीस, कारण आपण ऐकूनसुद्धा न ऐकल्यासारखं होऊ शकतं. म्हणून उपनिषदामध्ये, शास्त्रामध्ये म्हटलं आहे, श्रोतव्य हा आत्म्याचं वर्णन ऐकण्यासारखं आहे. ही ऐकण्यासारखी गोष्ट आहे, पण ऐकून होत नाही, कारण आपले कान उघडे असतात, मन त्या कानाला जोडलं नसतं. श्रवणेंद्रियाला मन जोडलेलं नसतं. असं जेव्हा होतं, आपण आपल्याच राज्यात असतो, आपण ऐकत नाही आहे. मग कारण काय, व्यवधानं खूप असतात. आपल्या मनाला भरकटवणारे विषय आपण बसलेलो आहोत, शरीराने बसलेलो आहोत, पण मन भरकटत आहे. ते श्रुतीमध्ये होऊ शकतं. श्रुती म्हणजे ऐकण्याच्या बाबतीत होऊ शकतं की नाही.
मग म्हणून बाबा असं होत आहे ना, मग काय करा, मंतव्य असं झालेलं आहे, मग तुम्ही त्याला मनन करा, विचार करा, चिंतन करा. म्हणजे मग काय होईल आहे की व्यवधानं तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही काढून टाकता. ऐकताना डुलकी येऊ शकते, ऐकताना झोप येऊ शकते, आणि मनन करताना पण झोप येऊ शकते, डुलकी येऊ शकते, आळस होऊ शकतो, जडता होऊ शकते, आहे की नाही. पण आपण जाणीवपूर्वक चिंतन करतो, त्याला अभ्यास म्हणतो. आपण वर्गात गेलो, ऐकलं, घरी आल्यानंतर अभ्यास करतो म्हणजे ऐकलं आहे त्याला पुन्हा आपण उजळणी करतो. मंतव्य तिथेसुद्धा तितकी तीव्रता येत नाही. इथे त्याला तीव्र वैराग्य म्हटलं आहे. तो शेतकरी आहे, तीव्र वैराग्य नाही आहे. म्हणजे वी आर नॉट सो फोकस्ड, सो सिन्सिअर की सगळं एलिमिनेट करून टाकलं, एवढं आहे ते. मग आणखी तिसरं म्हणजे निदिध्यासितव्य, काहीच राहू नका देऊ. ते म्हणतात की अशेषतः, शेष म्हणजे बाकी, काहीच बाकी ठेवू नका. तुम्ही गीतेतल्या 6व्या श्लोकात आहे, ध्यानयोग ज्याला म्हटलं आहे किंवा आत्मसंयम योग म्हटलं आहे की नाही. तुम्ही शनै शनै प्रमेत धृत्या गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. नाही, मन तुमचं आत्म्यामध्ये स्थिर करा. म्हणजे काय, आत्मा हा अनंत आहे, म्हणजे त्याला अंत नाही आहे, शेवट नाही आहे, अविनाशी, अव्यय, अक्षय असा तो आत्मा आहे की नाही. आणि तुम्ही चिंतन कशाचं करता, ऐकताना, श्रवण करताना, मनन करताना, निधिध्यासन करताना, ध्यान करताना, पूजा करताना, प्रवचन आरती करताना जे आपलं मन भरकत असतं. मन ट्रेंड मन नाही आहे, ट्युटर्ड माइंड नाही आहे. आपलं मन काही प्रशिक्षित मन नाही आहे, अशिक्षित मन आहे. कारण आपण ते लहानपणापासून तसं काही केलं नाही आहे. त्यामुळे होतं काय की प्रत्येक ठिकाणी ते विखुरलं जातं, पळतं, इकडे तिकडे पळतं. जसे लहान मुलांना पकडलं तरी ते हात सोडताना पळतात इकडे तिकडे, तसं आपण त्याला धरून ठेवलं तरी पळतं ते, त्याला धारणा होत नाही त्याची. मग त्याला निदिध्यासितव्य, त्याला पकडून ठेवा. त्याला म्हणजे चिंतनाने पकडून ठेवा. का पळतं, कुठे पळतं, कसं पळतं, त्याचं कारण काय ते शोधून काढा, आयडेंटिफाय. मग काय करलं रे, आपण जे चिंतन करतो का होतं, शांत पदार्थाचं होतं. शांत म्हणजे काय, ज्याला अंत आहे, स अंत, त्याला शांत म्हणतात. अनंत म्हणजे काय, ज्याला अंत नाही ते अनंत आहे. म्हणून ब्रह्माचं वर्णन ते आहे. ब्रह्माचं वर्णन अनंत म्हणतो. आकाशासारखं ब्रह्म अनंत आहे. आपल्या बुद्धीला काहीतरी कळेल या दृष्टीने आहे ते की नाही. ज्ञानम अनंतम ब्रह्म, ब्रह्माचं लक्षण ज्ञान आहे, नॉलेज, चैतन्य आहे, प्रकाश, म्हणजे अंधार नाही आहे. मग तुम्हाला कळलं की अरे मी अनंत आहे, आणि मी सगळं ब्रह्मांड व्यापी आहे. पण हे सुद्धा शब्दच आहे शेवटी की नाही, ते शब्दामध्ये पकडता येत नाही की नाही. मी इकडे नाही, इकडेही गेलं तरी अनंत आहे, इकडे गेलं तरी अनंत आहे, कुठेही गेलं तरी अनंत आहे, काळही अनंत आहे. माझा प्रारंभ नाही आहे, नांतो न च आदी न च संप्रतिष्ठा, ना आधी आहे ना अंत आहे, 15वा अध्याय. आणि मला आधार नाही आहे, काही गरज नाही आहे, मी सगळं व्यापी आहे. आता ह्याने गेलं तर तुम्हाला काही सगळं कळलं असं नाही आहे की नाही. अनंताची कल्पना आली नाही, पण तुम्ही आजच्या भूमीत बरेच व्यापकतेचा तुम्हाला अंदाज आलेला आहे. नेमकं अनंत म्हणजे काय असतं त्याचा आनंद झाला की मन तसं होतं ना. मग तुमचं हे आज काय भांडण झालं, उद्या काय भांडण झालं, आपलं काय बिघडलं, आपल्याला काय मिळालं नाही, काय गमावलं, काय कमावलं, हा विषयच येणार तुमच्या डोक्यामध्ये. आपोआप पण शांत होऊन जाईल की नाही. दक्षिणेश्वरला ते स्वामीजी परत आले त्यावेळची गोष्ट आहे ती. सगळेच भक्त लोक, ग्रस्त भक्त होते ते. स्वामीजी पंचवड्यात जुन्या आठवणी ठाकूरांच्या वेळच्या. स्वामीजी तिथे बसले, ते ध्यान त्यांचं लागलं, ध्यान करायला बसले. गिरीश बाबू ते पण बाजूलाच बसले, ते पण ध्यान करायचा प्रयत्न करतात आहे. ते ध्यान काय होत नाही, मच्छर डास भयंकर आहे, इथं चावतात मारा. आपल्याला एखादा डास चालवत तर आपला तो विचलित करतो, काही होत नाही की नाही. ते विचलित झाले. मग त्यांनी बाजूला बघितलं, स्वामीजी बसले म्हणजे काय, त्यांच्या अंगावर घोंगडी पांगल्यासारखी बसले आहेत ते. जशी काळी घोंगडी पांगल्यानंतर जेवढे डास, सगळं संपूर्ण शरीर डासाने बसले, त्यांना काही जाणीव नाही त्याची. कसं शक्य आहे, कारण असंग मन आहे ते. कसं संगच लागत नाही, असंग
शस्त्रेन दृढेन चित्वा असं गीतेत म्हटलं आहे. ते असंग शस्त्र आहे. पटकन श्रीरामकृष्ण बघा ना, बोलता बोलता हसता हसता विनोद करता करता गडबड होतं आणि पटकन ते समाधीत जात. कसं शक्य आहे ते? कारण प्रत्येक वेळी ते मनचं संघ आहे. त्यांना मन खाली आणावं लागतं, त्यांना संघ करावं लागतं, त्याला शांत गोष्टीचा संघ द्यावा लागतो. पाणी पिईल मी, पुरी खाईल, मिठाई खाईल, तो का नाही आला, ते काय नाही आले, आज भाजी चांगली करा, आज चांगला जरा तडका लावा, की नाही अशी फोडणी द्या, त्याचा वास इथपर्यंत आला पाहिजे. हे याच्यात आहे सगळं बलराम बाबूच्या घरी, आहे की नाही. पण हे कशासाठी? आपल्यासारखं नाही आहे. आपलं मन वर जातच नाही, खालीच असतं नेहमी. त्याला आणखी किती खाली आणणार? भागवतात आणि तुम्ही खालीच झोपले, आणखी कुठे खाली पडणार? की नाही. तुम्ही खाट्यावर झोपले तर खाली पडू शकते, शक्यता आहे. पण तुम्ही खालीच झोपले, आता पडणार कुठे? की नाही. तसंच आपण इतके खाली आपलं मन, आता आणखी किती खाली जाणार? जाण्याला जागाच नाही आहे. त्यांना खाली आणावं लागतं, नाही तर त्यांनी तुम्हाला बोलता येणार नाही, त्यांना संवाद साधता येणार नाही, काहीच करता येणार नाही. मग छोट्या छोट्या कारण वासनांनी मन खाली येतं. हा नियम आहे की नाही. जितक्या वासना ह्या तामसी असतील तितकं मन तुमचं खाली जाईल. हा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे की नाही. म्हणून वासना ह्या काय पाहिजे? उच्च स्तरावरच्या पाहिजे. भक्तीची वासना, मी दास आहे, मी भक्त, ही वासना आहे की नाही. म्हणून आपण काय करतो? देवाला जोडून करतो, उत्सवाला तिथे जातो, तर हे एन्जॉयमेंटच आहे. प्रसाद खातो, देवाचं दर्शन करतो, या पंचेंद्रियाने जे काही आपण करू तो भोग आहे, उपभोग आहे, तो एन्जॉयमेंट आहे. पण हे एन्जॉयमेंट कसं आहे? तुम्हाला वर नेणार आहे, तुमच्या मनाला उन्नत करणार आहे. आणि दुसरा उपभोग म्हणजे तुमच्या मनाला खाली नेणार आहे. म्हणजे मन किती खाली जाऊ शकतं? त्याला मी एखाद्याचं खून करेल इतकं खाली जाऊ शकतं. त्याच्या एखादी खून करण्याची जी कल्पना हवेत आहे, तो बघतो ती कल्पना की कोण म्हणा, त्याला दिसलं की त्याला पकडतं ते, आणि तो माणूस खून करतो. ती आयडिया त्याची नाही आहे, पण ती आयडिया कुठेतरी वातावरणात फिरत आहे. त्याला योग्य तर हे मिळालं, पटकन पकड त्याच्या हाताने ते होतं. तो माणूस नाही करत, पण त्यांनी स्वतःला उन्मुक्त केलं आहे, त्याला एक्सपोज केलं आहे, त्याचं मन त्यांनी त्या स्तरावर आणलं आहे. मग ती आयडिया त्याला पकडेल की नाही, आहे ना. हे आपण कॉमन सेन्सिकल त्या दृष्टीने बघतो आहे. एक्झॅक्टली असंच होईल असं नाही आहे, पण समजेल तुम्हाला थोडंफार की नाही. म्हणून हे जे त्वयैकाग्रेण चेतसा की नाही, तू एकाग्र चित्ताने ऐकलं की नाही, म्हणजे सगळे व्यवधान आहेत ज्यांनी मनाचा ताबा घेतला आहे, नंतर आपल्या हातात नाही. पण कमीत कमी ह्या पर्टिक्युलर प्रसंगी तरी मनाला तुम्ही जितकं शक्य आहे तितकं करा. फारच अवघड आहे, आपल्याला माहिती आहे, अनुभव आहे, अतिशय अवघड आहे. पण स्वामी म्हणतात ज्ञानयोगामध्ये, पण तुम्ही जर परसिस्ट केलं, डिलिजन्स, धैर्य, तर ते यश मिळेलच मिळेल. म्हणून म्हणतात स्वामी ॲसर्ट इट म्हणतात. तुम्ही ठामपणे त्याला चिटकून राहा, कधी ना कधी तुम्हाला त्याचं काहीतरी फळ मिळेलच. थोडंसुद्धा फळ खूप मोठं फळ आहे ते. म्हणून हे जे तुम्ही हे जे आपण जो विषय बघतो आहोत, मुक्त म्हणजे नित्यमुक्त नाही, नित्यमुक्त तर कधी होतच नाही. तोही एक विषय बघितला लीला प्रसंगामध्ये, रामकृष्ण लीला प्रसंगामध्ये. कधी कधी त्यांना पण जाणीव नसते, नाही तर ती लीलाच घडली नसती, आहे की नाही. ते आपल्यासारखेच असतात. आपल्यालाच कधी ते आपण म्हणतो ना, राम सीतेसाठी रडले होते वगैरे, आहे की नाही, लीला नाही. याचा अर्थ काय? ते पण मोहात पडतात, पण आपल्यासारखं नाही आहे. त्यांनाही शोक होतो, पण आपल्यासारखं शोक नाही आहे. नाही तर मग ते महापुरुष कसं झाले असते, त्यांची जगाने पूजा केली कशाला केली असते, त्याच्या नावाने मंदिर कसे बांधले असते, त्यांचा नावून उद्धार कसा झाला असता की नाही. पण तुम्हाला थोडीशी जवळ वाटते, अरे आम्ही अशा ना, त्यांनाही होतं कधी कधी, आहे की नाही. म्हणजे तुम्हाला कळतं की जी माया आहे किंवा वैष्णवी माया, त्याला वैष्णवी माया म्हणतात, ती किती पॉवरफुल आहे आणि त्यांचंच काय होतं, आपण कुठे याच्यामध्ये. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याला किती प्रयत्न करायला पाहिजे, किती सावध राहायला पाहिजे, याच्यासाठी आपल्या उन्नतीसाठी आपण किती दृढ राहिलं पाहिजे. त्याला इथे म्हटलं आहे तो शेतकरी आहे की नाही, तो ठरवतोस. आता मात्र मी कंबर कसली आणि हे करून दाखवणारच आणि कंप्लीट करणारच, मागे हटणारच नाही की नाही. तेव्हाच मी दुसरं काही जेवणाचं नाव काढेल, आंघोळीचं नाव काढेल. जोपर्यंत माझं काम होत नाही तर मी जेवणार नाही, आंघोळ करणार नाही, काही. जेवण आंघोळ करणे हा अतिशय आवश्यक गोष्टी आहेत. झोप ही आवश्यक गोष्ट आहे.
हे शरीर यात्रेचा अविभाज्य अंग आहे, अविभाज्य भाग आहे की नाही. पण ते सुद्धा बाजूला ठेवा. इतकी दृढता आहे त्याच्यामध्ये, त्याला इतकं महत्त्व कळलं आहे, प्रायोरिटी इतकी त्याच्या जीवनात आली आहे. आणि त्याच्यात ते आलं, त्याला साथ झाला, त्याच्या शेतात पाणी आलं. दुसरं म्हणतो की त्याच्या जीवनात नाही हां ठीक आहे, त्याचं झालं नाही, पुढे होईल कदाचित. त्याला म्हणतात मुक्त. आणि मुमुक्ष म्हणजे काय, तो प्रयत्न करतो आहे. त्याला फक्त कळलेलं आहे की मुक्ती पाहिजे, आपल्याला मोकळं झालं पाहिजे, बंधनात पिंजऱ्यामध्ये राहायचं नाही की नाही. पिंजरा किती छान असला तरी तो शेवटी पिंजराच असतो. हे जग ही पिंजऱ्यासारखं आहे की नाही. हे तुरुंग आहे, जग हे बंदी शाळा की नाही. जो आला तो रमला, जो येतो तो रमून जातो, विसरून जातो, हा बंदी शाळेत आहे. कारण आपल्याला तुरुंगाच्या भिंती असतात, त्या दिसत नाही, पण त्यात भिंती आहेत की नाही. आपण फक्त एवढंच आकाश बघतो. तुरुंगाच्या भिंती असतात, त्यातून फक्त तेवढंच आकाश दिसतं. तुरुंगाच्या भिंतीच्या पलीकडे आकाश दिसत नाही, जग दिसत नाही. पण दिसत नाही म्हणून नसतं असं नाही आहे, कारण इथं इतके लोक असतात ते त्या तुरुंगाच्या भिंतीच्या आत नसतातच. किंवा कैदी सोडून बाकीचे असतात, पण आत बाहेर करतात. ते बाहेर येतात, आत जातात, बाहेर जातात, ते अलाऊ आहे. ते काही तुरुंगात आहे म्हणजे ते काही कैदी नाही आहे, ते गुन्हेगार नाही, कॉन्व्हिक्ट्स नाही आहे. ते आत जाऊ शकतात, बाहेर जातात. पण जे कॉन्व्हिक्ट्स आहेत, गुन्हेगार आहेत, शिक्षा झालेले आहेत, ते मात्र आतच राहू शकतात, बाहेर येऊ शकत नाही. मग आपण कुठे बसतो, आपण कुठे बसतो याने आपल्याला कळतं आहे. रेंजमुळे कळतं आपण कुठेतरी बसतो आहे. म्हणजे ज्या पायरीहून त्यापासून वरच्या पायरीवर जा, त्याच्यावर वरच्या पायरीवर जा की नाही. 50 असेल तर 51, 52, 53 असं करत करत तुम्ही बरोबर जा. आणि नक्कीच तुम्ही कधी ना कधीतरी 100 म्हणतो आहे आपण, पण आपल्याला त्याची गरज नाही आहे. सामान्य माणसाला त्याची गरज नसते की नाही. कारण त्याला फक्त मुक्त झालं तर खूप झालं. मग त्याला काय करायचं असतं, तो स्वतः मुक्त आणि इतरांना मुक्त करतो की नाही. तो स्वतः मुक्त असतो, तो स्वतः पोहणं जाणतो, इतरांना बुडू देत नाही. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. मी त्याला बुडू देणार नाही, त्याला मी बाहेर काढेल की नाही. त्याला डुबू देणार नाही मी. माझा भक्त नमे विनश्यती, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये आहे. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. जो कल्याण करत आहे, मुक्तीसाठी जो प्रयत्न तरी करतो आहे, जिज्ञासरूपी योगशास्त्र नुसती जिज्ञासा जरी आहे, त्याचे भलं होऊन जातं. किती मोठी आपल्याला रेंज दिली आहे बघा की नाही. कशासाठी, जिज्ञासूनी काय होणार नाही, नुसतं जिज्ञासुरपी तेवढंच. ते पिचाती तरन तेव्हा मृत्यूम श्रुतीपरायणा. नुसतं तुम्ही ते ऐकलं तर तुमचं होऊन जाईल. याचा अर्थ काय, काही बहाणे करू नका, सांगू नका की संसारामध्ये तुम्हाला माहीत नाही किती असतो. तसं नाही, तो बहाणा आहे. म्हणजे कोणाचा बहाणा आहे, तुमचा नाही, तुमच्या मनाचा बहाणा आहे. आणि मन तामसिक आहे. ते तामसिक मन तुम्हाला बहाणे देतील एकामागून. ते सगळेच बहाणे थिरॉटिकली बघितले तर ते सगळे बहाणे काय असतात, बहाणेच असतात. ते त्यातलं काहीच खरं नसतं. मी थिओरिटिकली म्हणतो आहे, कारण प्रॅक्टिकली कसं म्हणणार आपण, नाही खरोखरच प्रॉब्लेम आहे, हा खरोखरच तो प्रॉब्लेम आहे की नाही. पण ते थिओरिटिकली बघितलं, सैद्धांतिक दृष्टीने बघितलं, ते सगळे बहाणे मनाने केलेले बहाणे असतात. कारण काय, कारण आपण मुक्तीची संकल्पना माहीत नाही. मुक्त म्हणजे काय आहे, इथंच मजा येतो आपण आहे की नाही. जो आला तो रमला, इथंच रमून जातो माणूस. त्याच्या पलीकडे एखादा उंदीर पिंजऱ्यात सापडला आणि तो तिथं काय बघ छान आहे की ते खायला मिळतं आहे, बिस्किट आहे टाकतात, ते त्यांचा पोपट असतो ना, पिंजऱ्यात असतो. त्याला मिरची खायला मिळते, पेरू खायला मिळतो, त्याला रामराम खायला मिळतं की नाही. लोक येतात बघायला, त्याचं कौतुक करतात की नाही, त्याला भेट द्यायला येतात, तो खुश आहे की नाही. चला काय बिघडलं, काय छान आहे की बसल्या खायला मिळतं, कुठे काय बिघडलं आहे की नाही. सगळंच माझ्या सगळ्या ज्या गरजा आहे, पुन्हा भीती नाही आहे, सुरक्षित आहे मी सगळ्याच गोष्टी त्याला ज्या आहे ते मिळतात. मी तिथे तो सॅटिस्फाईड आहे, समाधानी आहे, संतोष आहे त्याच्यामध्ये. पण जेव्हा एखादं सांगतो अरे असं नाही आहे, हे तू तुरुंगात आहे, तू पिंजऱ्यात आहे, किती तुझी
अनुकूल वाटलं तुला, पण शेवटी हा पिंजरा आहे, पिंजरा हा पिंजराच असतो. तुला उन्मुक्तपणे आकाशामध्ये भरारी म्हणणं हा तुला ते प्राप्य, इमम प्राप्य, हा तुझा हक्क आहे तो. तेच तुझं जीवन आहे, जीवन नाही आहे. अर्थात इतकं जास्ती आपण यात मांडू शकत नाही, एक फक्त शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. असं असतं ते पिंजऱ्याला कधी काय बिघडलं काय की नाही. आपण होतोच की याच्यामध्ये परकीय याच्याखाली होतोच, सत्तेखाली होतोच, 1000 वर्ष होतोच की. 1000 वर्ष म्हणजे मोठा काळ आहे की नाही. आणि ते सगळं ठीकच आहे की छान. त्यात काय ते कोई नृप होवे हमे कहाणी, रामायणात आहे, तुलसी रामायणामध्ये मंत्रा म्हणते नृप म्हणजे राजा. कोणी राजाला आमचं काय मिळणार आहे ना आमचं काय बिघडणार आहे, आम्ही आहोत ते तसेच राहू, दाशीच राहू. त्यांनी मला काय मिळणार आहे, मला गमवण्यासारखं नाही मिळवण्यासारखं नाही, मी आहे तशीच राहणार. भरत राजा झाला काय, राम राजा झाला काय, माझ्या परिस्थितीत काय फरक पडणार, म्हणजे माझा काही स्वार्थ नाही आहे, तुझ्या स्वार्थाने मी सांगते अशी मंत्रा म्हणते नाही. अर्थात की हे आपल्या मनाने रचलेले सगळे गोष्टी आहेत. मन सगळं रचतं आणि मनच ध्वस्त करतं. त्या मनाला जर तुम्ही प्रशिक्षित केलं, मनाला योग्य ते शास्त्रीय पद्धतीने जर तुम्ही त्याला सूचना दिल्या, तर ते मन तुमचं स्ट्रॉंग होतं. आणि मग जे मन आहे जे सर्वोच्च हस्तगत करतं म्हणून ते असर्टेड स्वामी म्हणतात. बद्ध अवस्था म्हणजे काय, मुमुक्ष अवस्था म्हणजे काय. आणि आपण नित्यमुक्ताचा सध्या विचार करत नाही आहे की नाही. बद्ध, मुमुक्ष आणि मुक्त या 3 गोष्टी विचार करतो. नित्यमुक्त म्हणजे म्हटलंच तुम्हाला मी, सतरती स लोकांस्तार येते, तो तरतो आणि इतरांना पण तारतो की नाही. आपण त्याच्यापासून फार दूर आहे, पण तीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे की नाही, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या आवाक्यातली नाही आहे ना आपण त्यासाठी नाही, याचा अर्थ काही ती महत्त्वाची नाही. नुसत्या त्याच्या स्मरणानेसुद्धा आपलं मन उंचावतं, आपण आनंदी होतो, आपण पवित्र होतो. त्याचं महत्त्व आहे म्हणूनच आपण पूजा करतो ना, अवतारांची, संतांची पूजा करतो. याचं कारण काय आहे, कारण नुसत्या त्यांच्या दर्शनानेच आपला उद्धार होतो. नुसत्या आपण तीर्थयात्रा कशाला करतो की नाही. देवाचं दर्शन होतं तिथे, किती कष्ट करतो आणि करतो, सगळंच करतो, पैसे खर्च करतो, वेळ खर्च करतो, एनर्जी खर्च करतो, तडफडतो. तिथं जाऊन मोठ्या रांगा असतात, 4 तास 5 तास. आता आलीच की आषाढी एकादशी पंढरपूरला, कशाला, त्याचं महत्त्व आहे म्हणून करतो ना, त्याला मूल्य आहे. असं ती वायफळ गोष्ट नाही आहे, ती क्षुल्लक गोष्ट नाही आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे म्हणून त्याचंही महत्त्व आहेच. कारण तो उपासनेचा भाग आहे, तुमच्या साधनेचा भाग आहे तो, आणि सहजगत्या पदरात पडणारा भाग आहे, फळ आहे ते. कारण तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही आहे, मन काय ऐकत नाही, जुमानत नाही आहे की नाही. मग कमीत कमी हे करा आहे की नाही. तिथं मनाचं काही नाही, दर्शन घ्या, थोडं इकडे चालतं, थोडं ऐका, थोडं पूजा करा, थोडं प्रसाद घ्या, असं काहीतरी करा, जे तुम्हाला सहज जमतं ते करा. पण मुक्त म्हणजे काय, बद्ध म्हणजे काय, बद्ध आणि मुक्तीतलं जे मुमुक्ष म्हणजे काय आहे की नाही. म्हणजे अद्वैत वेदांत आपण जो विषय बघतो इथे की नाही, की जो त्याला माहीतच नाही आहे ते मेंढीला की मी मेंढी नाही आहे, मी सिंह आहे. मी त्याचं शरीर जे आहे ते सिंहाचं शरीर आहे. मग त्याचा सिंह म्हणून जन्म झालेला आहे, आणि त्याच्या मेंढीच्या अस्तित्वाशी काही तिळमात्रसुद्धा संबंध नाही आहे. तो कधीच मेंढी झाला नव्हता, आणि कधीच मेंढी आताही नाही आहे आणि पुढेही राहणार नाही. मरेल तो सिंह म्हणूनच मरेल. म्हणजे शरीर त्याग जो आहे की नाही, ते सिंहाचं शरीर म्हणूनच त्याचा त्याग होईल आहे, मेंढी शरीर म्हणून त्याग होणार नाही. याचा अर्थ काय, आपण कधीच बद्ध नव्हतो. आपण गेल्या वेळी जो मांडुक्य उपनिषदातला मंत्र किंवा कारिका बघितली होती, ती उपनिषदावरची कारिका आहे, यांची गौडपादांची कारिका आहे ती. नवई मुक्तो इत्येषा परमार्थता, ॲब्सोल्यूट ट्रूथ इज दिस, न निरोधो. फार सुंदर आहे, फक्त ते कळलं पाहिजे. कळलं पाहिजे, कठीण आहे म्हणून कळत नाही असं नाही, ते सोपी आहे. फक्त तुम्हाला ते कॉन्सेप्ट कळली पाहिजे, सिद्धांत कळला पाहिजे, ती संकल्पना कळली पाहिजे. आणि ती संकल्पना म्हणजे काही अशी काही तुम्हाला न कळण्यासारखी आपलं मन स्वीकारच करत नाही आहे.
ही स्वीकार्य गोष्ट आहे, काही नुसतंच काहीतरी कविकल्पना नाही आहे, ही अनुभूती आहे. हे लक्षात घ्या. खूप फरक आहे. एखाद्या फार विद्वान माणसांनी, फार अक्कलवान माणसांनी काहीतरी शोधून काढलं, कल्पना केली, तसं नाही आहे. ते ध्यान योगानुगतानुपश्यन, त्यांनी ध्यानात जाऊन, समाधीत जाऊन, आपल्या इंद्रियांच्या सीमांच्या, मनबुद्धी इंद्रियांच्या ऑर्गनच्या पलीकडे जाऊन त्यांचं ते अवतरलेलं आहे, त्यांच्यात ज्ञान अवतरलं आहे. म्हणून त्याला अपौरुषेय म्हणतात. अपौरुष म्हणजे मनुष्याचं ज्ञान नाही आहे ते. म्हणूनच बायबल म्हणा, अवेस्ता म्हणा, किंवा तुमचं कुराण म्हणा, त्याला एवढं महत्त्व लोक का देतात की नाही. त्यातला बराचसा भाग तर जाऊ द्या, आपण म्हणणे, पण त्यातलं काही स्वामी राजोगा त्याचं हे केलं आहे, उहापोह केलं आहे की नाही. नुकसान खूप होतं, कारण ते पुस्तकात लिहिलं आहे, त्या ग्रंथात लिहिलं आहे. त्यामध्ये आमच्या ग्रंथात लिहिलं आहे, आम्ही त्याला 100% मानणार. पण त्याच्यामध्ये बरंचसं काही मिसळलं आहे. म्हणून स्वामीजींनी म्हटलं आहे ते ठेस लागून मिळालं ज्ञान आहे. त्याच्यात थोडं सत्यांश आहे, नाही तर कोट्यावधी लोक त्याला कसं सत्यांश आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यावर बाकीच्या गोष्टी खूप मिसळल्या आहेत, त्या फार भयंकर आहेत. याचा अर्थ काय आहे की ते अतिंद्रिय ज्ञान आहे की नाही. ते एखाद्या विद्वान माणसांनी, अक्कलवान माणसांनी, मोठे मोठे फिलॉसॉफर असतात, काहीतरी कल्पना शोधून काढल्या. जसे कवी असतात, कविता लिहितात, गावे लिहितात, गीत लिहितात, त्या सगळ्या कल्पना असतात की नाही. जो न देखे कवी रवी सो देखे कवी आहे की नाही. जे सूर्याला दिसत नाही याला दिसतं, म्हणून त्याला क्रांतदर्शी म्हणतात की नाही. म्हणजे अतिंद्रिय, ते अतिंद्रिय ज्ञान नसतं. पण तुम्हाला नाही लिहिता येत कविता, तुम्हाला साहित्य नाही लिहिता येत, त्यांना लिहिता येतं, कारण त्यांना थोडंसं तुमच्याविषयी जास्ती समजतात, जास्ती कल्पनाशील असतात आहे की नाही. आपण तेवढे कल्पनाशील नाही आहे, तेवढी आपली बुद्धी तरल नाही आहे, मन तरल नाही आहे, त्यामुळे आपल्याला ते जमत नाही आहे की नाही. पण ते अतिंद्रिय ज्ञान नव्हे, सुपरसेन्शियस नॉलेज नाही, ते तुमच्या सामान्य, म्हणून ते बुद्धीतून आलेलं आहे. आणि त्याची जशी बुद्धी, जसं आता कर्णाचं चरित्र आहे आणि आता ज्या लिहिलं कर्णाचं त्याची बुद्धी, त्याला तर कर्ण तसाच दिसतो. पण व्यासांना काय, व्यासांची बुद्धी ज्ञान विशाल बुद्धे की नाही. ते व्यास म्हणजे ते अनुभूती संपन्न आहे, गुरु आहेत ते. आता येईल आषाढ एकादशी याच महिन्यात, जुलै महिन्यामध्ये. म्हणजे याचं काय, त्यांची बुद्धी इतर बुद्धिस्वानासारखी नाही आहे, साहित्यिकांसारखी नाही आहे, त्यात काहीच हेतू नाही आहे, कोणताच गैरहेतू नाही आहे. त्याला आजकाल अजेंडा किंवा नरेटिव्ह म्हणतात आजकालच्या सोशल मीडियामध्ये. त्यांना काहीच यायचं नाही आहे. त्यांना फक्त येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, हा आत्मज्ञानाचा प्रदीप त्यांना तेवत ठेवायचा होता, जेणेकरून त्या प्रकाशामध्ये सगळेजण उजळून निघतील, सगळ्यांची जीवन उजळून निघतील आणि ते ज्ञानी होतील, ते खरे मानव बनतील, 100% मानव बनतील. आपण 75% धरूया, 25 सोडून देऊ, शेवटी सोडून देऊ, ते नित्यमुक्त आहेत, तिथे जवळ जाऊ शकत नाही आपल्या. 75 धरू, तिथपर्यंतसुद्धा आहे ना, 75ची लिमिट 76पासून सोडून देऊ. हे जस्ट कल्पना आहेत आपल्या, जस्ट आपल्याला त्याचा आवाका समजावा म्हणून. तर तिथपर्यंत आपण पोहोचू शकू आहे की नाही. त्यांनी किती फरक पडेल आहे की नाही. माणसाच्या वृत्ती पशुवृत्ती असतात की नाही, तंत्रशास्त्रामध्ये तेच आहे की नाही. तो पशु मानव असतो की नाही, फक्त त्याचं शरीर मनुष्याचं असतं, वृत्ती मात्र पशुचे असतं की नाही. आहार निद्रा भय मैथुरंच सामान्य मिळतात पशुवीर नरानाम. कॉमन आहे ते, पशु आणि नर म्हणजे मनुष्य, याच्यात कॉमन आहे, त्यात काहीच फरक नाही आहे की नाही. आहार निद्रा भय मैथुन यात काहीच फरक नाही आहे, सामान्य मिळतात आहे त्याच्यामध्ये. परंतु फरक काय आहे मग, की ह्या पशुला वाटलं, गाईला वाटलं, वाघाला वाटलं, घोड्याला वाटलं, हत्तीला वाटलं की आपण काहीतरी थोडं डेव्हलप व्हावं, उन्नत व्हावं, त्याला ते शक्य नाही आहे की नाही. पण माणसं त्याच्यात फरक, माणसाला वाटू शकतं, ती चेतना माणसामध्ये आहे की नाही. ते चैतन्य चेतना आहे ती त्याच्यामध्ये की नाही, त्याच्यामध्ये तोही ब्रह्मच आहे. शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना, गीतेत म्हटलं आहे. समदर्शी पंडित आहे, त्याला माहिती आहे कुत्र्यामध्ये जे आहे विद्या विनय संपन्ने, म्हणजे परफेक्ट माणूस, ज्याथे विद्या आहे म्हणजे ज्ञान आहे, विनय आहे म्हणजे आचार आहे, तो तसा पूर्ण त्यांनी बदलवून घेतला आहे, त्याला विनय म्हणतात. संपन्न आहे, त्याने तो पूर्णपणे एंडाऊड आहे, म्हणजे एक आदर्श मनुष्य आहे, त्याला ब्राह्मण म्हटलं आहे. गवी म्हणजे गाय,
हस्तिनी म्हणजे हत्ती, शूनी म्हणजे कुत्रा, चांडाळ म्हणजे कुत्र्याचा मांस खाणारा, म्हणजे अगदीच खालच्या स्तरावरचा माणूस, एक टॉपला आणि एक खालच्याला. पंडिता म्हणजे आत्मविषय बुद्धी, जो आत्मविषय बुद्धी आहे त्याची बुद्धी चेतना जी आहे तो आत्म्याची चेतना आहे, ती आपली साधी चेतना नाही आहे. समदर्शी ना, त्याला काहीच फरक दिसत नाही, कुत्रा मांजर काय हत्ती काय काही नाही. पण हा त्याच्यासाठी आहे. पण सृष्टीच्या दृष्टीने बघितलं तर त्या कुत्र्याला, हत्तीला, गाईला कधीच त्या शरीरात राहून त्याला कधी हे होता येणार नाही, ती चेतना मिळवता येणार नाही. पण माणसाला मात्र मिळवत आहे. त्याच्यात माणसाचं शरीर तशा प्रकारचं बनलं आहे. याचं म्हणून आपल्या याच्यामध्ये ते गजेंद्र मोक्ष वगैरे आहे. हत्ती आहे तो, मगर त्याला भागवतात आहे, मगर त्याला पकडते, त्याचा पाय खूप प्रयत्न करतो, सगळेच प्रयत्न करतात, नातेवाईक असतात, कोणी शेवटी चालले असतात सगळेजण. हा आपला झगडत बसतो एकटा, आहे की नाही, काहीच उपाय नाही आहे. जसं द्रौपदीचा आणि कोणीच मदत करत नाही तिला, मग तिला आठवतं अरे आता कोणाचीच मदत नाही, मग ती स्तुती करते, कमळ घेते याच्यातलं, देवाला म्हणते, व तिला वाहतो. आणि असं ती त्याला गजेंद्र मोक्ष, गजेंद्र त्या याचं नाव आहे. तो राजा असतो, त्या हत्तीचा राजा असतो, कळपाचा राजा असतो. मग ते वर्णन आहे की नारायण येतात, त्याची प्रार्थना त्यांना कळते. जसं वस्त्रावतार आहे ना, द्रौपदीला वस्त्र पुरवली जातात, तसं तो येतो, नारायण येतो, गरुडावर बसून त्याचे पंख हालत असतात आणि धावत धावत येतो, कारण वेळ घालून चालत नाही की नाही, म्हणून द्रौपदी धावा म्हणतात. पटकन काही गोष्टी ताबडतोब करायच्या असतात, वेळ घालून चालत नाही. येतो आणि त्या मगरीला मारतो आणि या हत्तीची सुटका करतो, आहे ना. ॲक्च्युली ती हत्ती त्याचा हत्तीचा मोक्ष असतो, तो हत्तीचा म्हणजे मगरीचाही मोक्ष असतो. तो शापित मगर असते, मग ते देवता बनते, निघून जाते. याचा अर्थ काय, ह्या थोड्याशा आपण म्हणूया आपल्याला दिलासा देण्यासाठी आहे. हत्तीच्या प्रार्थनेने जर त्याला भगवंत येतात आणि त्याची सुटका करतात, ती फिजिकल सुटका आहे, पण त्याच्यामध्ये पुढे भक्ती आहे देवाची. त्या हत्तीला पूर्वजन्माचं स्मरण आहे. जसं ते जडभरत आहे ना, भागवतात कथा आहे, तो राजा भरत असतो, ज्याचे आपण भारतवर्ष आपलं ज्याचं नाव आहे, राजर्षी असतो तो. राज्य जात आपल्याला पोराबाण देऊन टाकतो आणि तो तपस्वी बनतो आणि वनात जातो. आणि तिथे वनात गेला आणि ते एक पाडस अगदी एकटं राहते, त्याची आई मेली जाते, वाघ त्याला खाऊन टाकतो. आता पाडसाला कोण बघणार, हरणाच्या पाडसाला त्याचं पालन पोषण करतो, त्याला मोठा करतो, त्याला खाऊ घालतो, जगवतो कसं करून. ही इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यात तो आसक्त होतो, म्हणून त्याला जडभरत म्हटलं आहे की नाही. त्याच्यात आसक्त होतो, तर आता त्याचं वय होतं, त्यात शेवट होतो, पण काळजी वाटतं माझ्या मागे आता कोण बघणार, आहे की नाही. आता मी ते काही जगू शकत नाही, माझं आयुष्य संपलं आहे, पण ह्या हरणाचं आयुष्य बरंच आहे अजून. आता इथपर्यंत त्याला मी संरक्षण केलं, खाऊ पिकायला सगळं केलं, माझ्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळलं. आता याचं पुढे काय आहे, याला कोण सांभाळणार, याची चिंता करता करता त्यांनी प्राण सोडला. जसं गीतेमध्ये म्हटलं आहे, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तम तमैवेतिकम ते तद्भाव भाविता तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मरेत्. म्हणून अर्जुना, सतत माझं सर्वेषु कालेषु, सर्व काली, मामेषु, मला स्मरण कर, माझी आठवण कर की तू कोण आहेस. मग तुम्ही देवाची आठवण करा, मंत्र म्हणा, देवाचं स्मरण करा, देवा म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, नाही तर तुम्ही अनंत आहात, दोन्ही एकच आहे की नाही. तुम्ही शरीर नाही आहे. शरीरबोध असेल तर शरीर, दुसऱ्या शरीरबोधाचं स्मरण करा, नसेल तर तुम्ही दोन्ही करू शकता. निर्गुण निराकाराचं स्मरण करा, सगुण साकाराचं स्मरण करा, दोन्ही गोष्टी एकच आहेत, त्यात काही विरोध नाही आहे, अंतर्विरोध नाही, त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रडिक्शन नाही आहे की नाही. काही करा, कधी हे करा, कधी ते करा, कधी दोन्ही करा, एनिथिंग अलाउड, काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे की नाही. दोन्ही एकच आहे. मूर्ती दर्शन करा, त्याच्यामागे सगुण साकार परब्रह्म आहे, त्याच्यामागे निर्गुण निराकार ब्रह्म आहे. तुम्ही मूर्ती दर्शन करता म्हणजे सगळ्यांचं दर्शन करता एकाच वेळी, कुठेच काही प्रॉब्लेम नाही. हिंदूंना काही प्रॉब्लेम नाही, हिंदू लोक हुशार आहेत, बुद्धिमान आहेत की नाही. ते आपण जे म्हणतो की या सगळ्या गोष्टी एकच आहेत. शरीराचा फक्त प्रश्न आहे, तो शरीरबोध निर्माण होतो. मग तुमचं हे शरीर आहे, मनुष्य शरीर आहे, या मनुष्य शरीरामध्ये तुम्ही त्याच प्रकारे देवाला भजू शकता.
पण म्हणून तुम्ही मनुष्य होत नाही. आणि ज्याचं भजन करता तोही मनुष्य होत नाही. मानुषीम तनुमाश्रितमसं मूढा नाभिजानाती मामेभ्यम. मूर्ख लोक जाणत नाही की मी अव्यय अविनाशी ब्रह्म आहे. मला ते मनुष्य समजतात. मी मनुष्य नाही आहे. मग तुम्ही मनुष्य नाही आहे. मनुष्याचं भजन करत नाही. तुम्ही निर्गुण, तुम्ही अनंत आहात. ब्रह्मही अनंत आहे. यात न समजणारं काही नाही आहे. म्हणून मुमुक्ष म्हणजे तो जो मेंढी आहे स्वतःला समजतो, ते मेंढी कधीच नव्हता. तो सदोदित, सर्व काळी सर्व जागी तो नेहमी सिंहच आहे. तो मुमुक्ष असो, बद्ध असो, मुक्त असो, कसंही असो, त्यात काहीही फरक पडत नाही. नासतो विद्यते भावः. जे असत असतं ते कधीच नसतं. भाव म्हणजे पदार्थ, भाव म्हणजे वस्तू, दोन्ही अर्थाने वापरतात आहे की नाही. आणि भाव म्हणजे मग तुला माहिती आहे, तुम्हाला माहीतच आहे. भावना या अर्थी वापरतो तेही बरोबर आहे. पण भाव म्हणजे पदार्थ, वस्तू. तुम्ही कधीच मनुष्य नव्हते. म्हणजे नचोत्पत्ती, तुमचा मनुष्य म्हणून कधी जन्मच झालेला नाही आहे. आता मला हे तुम्ही काही झाले. आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने बोलतो आहे. आपण शास्त्र ऐकतो आहे, उपनिषद ऐकतो आहे, गीता ऐकतो आहे, वेद ऐकतो, वचनमत ऐकतो आहे. आपण काही फिजिक्सचे क्लास अटेंड करून नाही राहिलो इथे, रसायनशास्त्र शिकून नाही राहिलो, किंवा इतिहास भूगोल नाही शिकून राहिलो. तो आपला विषय नव्हे. त्या अवांतर गोष्टी येतात, आनुषंगिक गोष्टी आहेत. त्या मुख्य विषय आपला आहे अध्यात्म, तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान म्हणजे जे सर्वोच्च आहे, 100 आणि 0 त्याला जोडणारं, त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. जे 0 पातळीवर आहे आणि 100 पातळीवर त्यात काहीच फरक नाही आहे, त्याला तत्त्वज्ञान म्हणतात. असी तत्त्वमसी, अशी क्रियापद आहे, जोडणारा पूल आहे तो की नाही. एक मोठी लाट आहे, उंच लाट आहे की नाही. ती खूप मोठी लाट आहे. समजा त्याची मॅक्झिमम त्यांनी हाईट गाठली, समजा 5 मीटर गाठली. आता पावसाळ्यामध्ये मोठ्या लाटा उठतात समुद्रात, जुलातून बघा खूप मोठ्या लाटा उठतात. त्यांनी उंची गाठली की नाही. आणि काही छोट्या लाटा असतात, काही नुसतं रिपल्स असतात. पण अगदी छोटी रिपल जी आहे, तरंग आहे, किती रेंजची असो, किती सर्वोच्च लाट असो, पण शेवटी काय आहे, सगळे समुद्र आहेत की नाही. त्या लाटेचा कधी जन्मच झाला नव्हता की नाही. मग ती रिपल असो की मोठी वेव असो, त्याचा कधीच जन्म झाला नव्हता. ती कधीच लाट बनली नव्हती, नेहमीच समुद्र होता. लाट नावाची गोष्ट नसते, तरंग नावाची गोष्ट नसते की नाही. मग ती छोटी असो, मोठी असो, वाईट असो, चांगली असो, कधीच नसते. रामायणाचं नाटक चालू आहे, हे फक्त समजण्यासाठी बघा. तुम्ही जर ते कॅप्चर करू शकू आपण की नाही, त्या सगळं मनाचा प्रश्न आहे. हे सगळे ध्यानाचे विषय आहेत की नाही. तर ते मंचावर सगळे 10 लोक, रावण आहे, राम आहे, लक्ष्मण आहे, सीता, जे काही सगळेच आहे तिथे आहे की नाही. ते सगळे, ते रामही नव्हे, लक्ष्मणही नव्हे, रावण कोणीच नाही आहे. ते सगळे ॲक्टर्स आहेत. ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसच आहेत, बाकी काहीच नाही आहे. मग ते महाभारताचं ते संपल्यानंतर त्यांचे सगळे ते असतात ना, सगळेच महाभारतात पात्र घेतलेले, ते सगळे एकत्र. शेवटी सगळं ते उंबरगावला होतं, गुजरात महाराष्ट्राची बॉर्डर आहे तिथे. त्याचं झालं, ते शूटिंग झालं. सगळे शेवटला दिवस, आता शेवटचं शूटिंग झालं. सगळे तुम्ही तो फोटो बघा, सगळेच जण, दुर्योधन, भीम, भीष्म, सगळं त्यांनी काहीच नाही आहे. ते सगळे ॲक्टर्स आहेत. ते शेवटी ते काही खरे भीम, खरे दुर्योधन, खरे पांडव, खरे कौरव असं काहीच नाही आहे. तिथे कृष्ण सगळे एकच आहे. दे आर ऑल वन. ते शूटिंगपुरती फक्त ते वेगळी ॲक्टिंग करतात आहे, जस्ट फॉर शूटिंग अँड नथिंग एल्स. 100% 1.001% सुद्धा ते सत्य नाही आहे. एव्हरीथिंग इज कृत्रिम आहे, ते अभिनय आहे, नक्कल आहे ती. त्यामध्ये असल काहीच नाही आहे. मग सत्य प्रतिलिपी म्हणतो आपण, ट्रू कॉपी. अरे कॉपी कशी काय ट्रू असणार? कॉपी म्हणजे कॉपी आहे की नाही. नक्कल आहे ती, कॉपी म्हणजे नक्कल. पण नक्कल आहे, पण ती खरी नक्कल म्हणतो. आता खरी आणि नक्कल कशी काय असणार? व्यवहारासाठी चालतं. पूर्वी अटेस्ट करायचे, आता तुम्ही सेल्फ अटेस्टेशन करा आणि मग ती शेवटी मग त्याला खरी पडताळणी करते ती. बरंच करेक्ट निर्णय गव्हर्नमेंटचा आहे की नाही. प्रत्येक हजारो लोकांची कशाला पाहिजे करे, तुम्ही स्वतःच करा, अटेस्ट करा.
आणि नंतर मग जेव्हा तुम्हाला खरोखर अपॉइंट मिळेल तेव्हा ते शेवटी तुम्ही ओरिजिनलशी पडताळून बघा. बाकीची करायची गरज काय आहे? हा निर्णय घ्यायला इतके शेकडो वर्ष लागले. असो, तो वेगळा विषय. म्हणजे काय की नासतो विद्यते भावा, असत नावाची गोष्ट असतच नाही, कधीच असत नाही. ना भाव गीतेचा श्लोक आहे, 2रा अध्याय, आत्मज्ञानाचा श्लोक आहे तो. ना भावो विद्यते सतः. भाव म्हणजे अस्तित्व गोष्ट, त्याला अस्तित्वाला भाव म्हणतो, म्हणजे पदार्थ. तुम्हाला वाटते गोष्ट आहे, त्याचा अस्तिबोध म्हणतात की नाही, त्याला शास्त्रामध्ये अस्तिबोध प्रत्यय म्हणतात. की तुम्हाला हा बोध एक गोष्ट आहे असं वाटतं, हे जग आहे असं वाटतं, हा रावण आहे असं वाटतं की नाही? नाही तर आपण कशाला बघितलं असतं नाटक आणि सिनेमा आणि आपली मूवीज कशाला बघितल्या असत्या, किंवा आपण सिरियल कशाला बघितलं, रामायण महाभारत कशाला बघितलं? कारण ते आहे की नाही, अगदी 100% वाटते आहे की नाही. पण शास्त्र काय, गीता काय म्हणते? ना भावो विद्यते सतः की नाही. उभयोरूपी दृष्टवंत अनयोस तत्वदर्शी. फार सुंदर श्लोक आहे तो. अनयो म्हणजे दोन्ही, तत्वदर्शी म्हणजे जाणलं आहे, तत्वदर्शी म्हणजे तत्वज्ञान, तत्वदर्शी म्हणजे त्या तत्वाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे, त्याला ऋषी म्हणतात की नाही. मंत्रद्रष्टारा, अनुभूती आहे ती. तुम्ही ते अनुभूतीशाहीच नाही, म्हणून आपलं सगळं शास्त्र अनुभूतीशास्त्र आहे. रिलायझेशन, रिलिजन इज रिलायझेशन, अनुभव. आणि तो अनुभव इंद्रियातला नाही, अपरोक्ष अनुभव आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे, म्हणूनच त्याला महत्त्व आहे. तुम्हाला असो नसो, मला असो नसो, पण ते ॲक्च्युली खरं आहे, ते तेवढंच खरं आहे. त्यात काहीही तुम्हाला तिळमात्र इकडे तिकडे करता येणार नाही. उभयोरूपी दृष्टवंत, हा याचा शेवट, याचा निर्णय, त्याला दृष्टवंत म्हणतात. हा तत्वदर्शीने बघितलेलं आहे, त्याची अनुभूती आहे. उभयो म्हणजे दोन्ही, की सत्य असतं ते नेहमीच सत्य असतं, ते कधीच असत्य होत नाही. जी गोष्ट अस्तित्वान असते ती नेहमीच अस्तित्वान नसते, ती कधीच अनस्तित्वान होत नाही. आणि जी गोष्ट नसते ती कधीच नसते, नेहमीच नसते. आपण किती कसं गडबड करतो बघा, किती कन्फ्यूज करतो बघा, किती गोंधळ करतो आपण, आहे की नाही. जी गोष्ट नाही आहे ती नाही आहे, मग त्याला मिथ्या म्हटलं आहे. मिथ्या म्हणजे अनस्तित्व नाही आहे. तो रावण जो आहे, राम आहे, ते अनस्तित्व नाही, त्यांचं अस्तित्व आहे. आणि म्हणूनच आपण नाटक बघतो ना. परंतु तो खरा रावण नव्हे, तो खरा राम नव्हे, ते कधी तर काहीच खरं नाही आहे, त्या सगळ्या नकला आहे, अभिनय आहे, तो ॲक्टिंग आहे. एवढं समजलं तर आपल्याला समोर अद्वैत वेदांत समजलं की, आणि ते समजलं की काय राहिलं बघायचं, मग तेच ज्ञान आहे ना की नाही. नै ज्ञानेन सदृशं पवित्रं यह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. विंदती म्हणजे प्राप्नोती, जानाती. त्याला ते एक समजतं, त्याला अनुभूती होते, त्याला मिळतं. करतलं आमलकवत. माझ्याजवळ आवळा आहे की नाही, मी म्हणतो माझ्याजवळ आवळा आहे, तर कुठे आहे तुमचा आवळा की नाही. मग मी खिशातून काढतो, मोठा आवळा असतो, गरगरीत आवळा असतो. मग म्हणतो हे माझ्या हातावर ठेवला आहे मी, हा बघा माझ्या हातावर आहे. कर म्हणजे हात, तल म्हणजे तळवा, आमलक म्हणजे आवळा, वत म्हणजे त्याप्रमाणे. ज्याप्रमाणे तुम्ही दाखवता की हे बघा माझ्या नावातून नाही म्हणा. आता कसं नाही म्हणणार? हातच्या कंगणाला आरसा कशाला, आहे की नाही. दिसतंय ना, स्पष्ट दिसतंय ना की नाही. तुम्हाला हे दिसतंय, हा बघा आवळा बघा, ही अनुभूती आहे ती. त्याच्यावर डाऊट नाही करता येत तुम्हाला, त्याच्यावर तर्क नाही करतायत. न तर्का प्रतिष्ठानात, आहे की नाही. नैषा तर्केन मतिराम, सगळे उपनिषदांचे श्लोक आहेत, आहे की नाही. हे तर्काची गोष्ट नाही आहे. तर्क त्याची फार खालची गोष्ट आहे. तर्क हे ज्ञानाच्या बाबतीत येत आहे, जे सब्जेक्टिव्ह असतं त्याच्या बाबतीत येते. त्याच्या पलीकडे तर्क कसं राहणार, ते अनुभूती आहे की नाही. तिथे कुठे तर्क राहणार? हा तर्क हा मानवी तर्क आहे, हा बौद्धिक तर्क आहे. याच्या सीमा आहे, मर्यादा आहे, सब्जेक्टिव्हिटी आहे. इथे कुठे शक्य आहे? तिथे त्याच्या सगळे पलीकडे गेलं. तुम्ही मनाच्या पलीकडे गेले, बुद्धीच्या पलीकडे गेले, इंद्रियांच्या राज्याच्या पलीकडे गेले, तिथे तुम्हाला कुठे तसं काही नाही आहे की नाही. म्हणून जेव्हा माणसाला कळतं, ती मुमुक्ष अवस्था आहे, ठीक आहे, ज्याला आहे, तेव्हा त्याला कळतं की मी कधीच बद्ध नव्हतो. जरी मला आज त्याचं तीळमात्र मला हे नाही आहे की नाही, अनुभूती नाही आहे की नाही. मला तीळमात्र मी सिंह आहे असं वाटत नाही आहे. मला 100% वाटतं मी मेंढी आहे. असं असूनसुद्धा माझी श्रद्धा आहे की मला गुरुनी सांगितलं आहे
की नाही तू सिंह आहेस, तू म्हणजे नाही आहेस. आणि मला दाखवून दिलं आहे, बघा तुझं थोबाड माझं थोबाड त्याचं प्रतिबिंब एकच आहे पाण्यामध्ये. आता मला मी डाऊट करायला लागतो. माझ्या संकल्पना आहे, माझे विचार आहेत, माझ्या कल्पना आहेत, माझं ज्ञान आहे, त्याला मी संशय करतो, डाऊट करतो. नाही माझं चुकतं आहे, त्यांचं चुकत नाही. शास्त्र बरोबर म्हणतं आहे माझं चुकतं आहे. ही मुमुक्ष अवस्था आहे की नाही. आता आपण काय करतो, मी बरोबर आहे बाकी सगळे चूक आहे. कारण काय त्याला म्हणतात घमंड म्हणतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अर्थ अहंकाराचा असतो. अहंकार म्हणजे मी गर्विष्ठपणा अर्थ आहे तो वेगळा प्रश्न आहे. तो स्थूल घमंड, गर्विष्ठपणा, आढ्यता तो वेगळा प्रश्न आहे. ते व्यवहारात खूप दिसतो आपल्याला. इथं जर नाही आहे मी माझा जो अनुभव आहे तो बरोबर अनुभव आहे. शास्त्राचा अनुभव तुम्हाला त्याच्या संशय येतो. म्हणून संशयात्मा विनश्यती जे म्हटलं आहे ना, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना तस्मात् अज्ञान संभूतम हृस्तम ज्ञानासीनात्मना संशयम आतिष्ठोत्तिष्ठ. अर्जुना ते संशय काढून टाक, तलवारीने छाडून टाक, उठ उभा राहा आणि युद्ध कर. 4था अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे की नाही. नाही ज्ञान आहे, ह्या ज्ञानापेक्षा पवित्र दुसरं तुम्हाला महान म्हणून कोणतं काहीच नाही आहे. पवित्रम पावनकरम शंकराचार्य म्हणतात की नाही. तुम्हाला शुद्ध करणारा, तुम्हाला महामानव म्हणाल, तुम्हाला मी 100% म्हणतो. आता तुम्हाला 100ची शेवटच्या टोक गाठणारा अशी जगात कोणतीही गोष्ट नाही आहे. हे जगातले सगळे शास्त्र तुम्हाला 5% बरोबर नाही तुलना ती समंजस म्हणतो. जास्तीत जास्त तुम्हाला 0पासून 10% घेऊन जाते. कोणी म्हणलं 10 आणि 15, 20 ते तुम्ही त्याचा तर्क करा, त्यात काही फरक पडेल 10 काय आणि 20 काय. पण एवढे खरं की तुम्हाला 100पर्यंत नाही पोहोचणार. तुम्ही पूर्ण मानव होऊ शकणार नाही, कारण ते शक्यच नाही आहे. 5% 10% म्हणतो खरं म्हणजे काहीच घडत नाही आहे. पण आपल्या समाधानासाठी आपल्याला म्हणता येईल की यालाही महत्त्व आहे, आपल्या फिजिकलला महत्त्व आहे, अस्तित्वाला महत्त्व आहे, आपल्या एन्जॉयमेंटला महत्त्व आहे, उपभोगाला, खाण्याला महत्त्व आहे, पिण्याला महत्त्व आहे, झोपायला महत्त्व आहे, मौज मजा करायला महत्त्व आहे. का दुसरं काय करणार आपण त्याशिवाय काय करणार काय की नाही. तुम्हाला ते मान्य करावंच लागेल, नाही तर माणसं फ्रस्ट्रेट होऊन मरून जातील ते की नाही. ज्या गोष्टी खोट्या आहेत, जसं लहान मुलांना चॉकलेट आवडतं, आपल्याला माहिती त्यात काय आहे, त्या खेळण्यामध्ये काय काहीच नाही, राम नाही आहे असं म्हणून कसं चालणार. कारण त्याला माझं महत्त्व आहे. त्याला खाण्यापिण्यात आनंद आहे, खेळण्यात आनंद आहे, किंकाळण्यात आनंद आहे, गडबड रडण्यामध्ये, ओरडण्यामध्ये, हट्ट करण्यामध्ये. तो त्याचं जीवन तसं आहे, ते त्याची अवस्था आहे, ती बाल्यावस्था आहे ती. आणि त्याच्या दृष्टीने ती खरं आहे. तुम्ही म्हणता सगळं बोगस आहे, ते बरोबर आहे, बोगस आहे, सगळं मूर्खपण आहे. पण त्याच्यासाठी नाही आहे, ती अवस्था आहे. त्याला वर यायचं आहे. आता तो पण तुम्हाला मान्य करावंच लागेल. तसंच आपल्या ज्या गोष्टी आज आपण करतो आहे दिवस रात्र, ते आपल्याला मान्य करून स्वीकारावं लागेल. पण याचा अर्थ असा नाही तुम्ही आतून स्वीकारले आहेत, तुम्ही बाह्यतः स्वीकारल्या, आपाततः स्वीकारलेल्या आहेत, खऱ्या नाही स्वीकारलेल्या. त्याला म्हणतात मुमुक्ष अवस्था की नाही. थोड्या वेळासाठी तुम्ही त्याला मान्यता देता, नाही तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल आहे, उदास व्हाल, निराश व्हाल. कारण एवढी नाही की त्यात परवाच करणार नाही आपण. आहे तसंच तेच खरं आहे की नाही. कशाचीच परवा नाही. तुम्हाला मला जेवायचं नाही आहे, मला झोपायचं नाही आहे, म्हणजे आज मी त्याला तीव्र वैराग्य म्हटलं आहे की नाही. मी एक करणारे काम पाठवणार, नंतर जेवायचा विचार करणार, नंतर झोपायचा विचार करणार, नंतर मी चिलीम फुंकणार. आता मी सगळं जे करायचं आहे ते कृतकृत्योहम, मी आता कृतकृत्य झालो आहे, मी धन्य झालो आहे. परफेक्ट अवस्था आहे ती, तिथे कुठेच काही नाही प्रॉब्लेम. पण हे एक सगळं समजतं दोन्ही गोष्टींची अवस्था आहे. आज व्यवहार तुम्ही त्याला टाळता येणार नाही. मी ब्रह्म आहे म्हणून मी आता खाणार नाही असं नाही. तुम्ही नाही, तुम्हाला ते करावं लागेल, सगळं झोपावं लागेल. श्रीरामकृष्ण 12 वर्ष झोपले नव्हते, 6 महिने झोपले नव्हते. त्यांचं ते साधना पद्धत बघा, त्यांचे डोळेच मिळत नव्हते. त्या आरशात बघायचे, बापरे मला काय झालं, मी भूत झालो आहे काय, मी खरोखर जिवंत आहे की मेलो आहे म्हणतो तुम्ही. जेवत नव्हते ते. एक साधू आला, त्याला मारून त्यांचं थोडं सोडून त्या तोंडात कोंबायचं, त्याला जिवंत ठेवण्यासाठी. दक्षिणेश्वरी की नाही. व्यवहारापासून पूर्णपणे ऐकायला छान आहे ते, त्यांनी पण आपलं खूप फायदा होतो. पण आपल्यासाठी आहे काय. ते ध्यान करायला बसायचे बाजूला, ते त्यांच्यासारखाच एक संन्यासी त्यांचं स्वरूप जाऊन बसायचा, दंडा घेऊन, त्रिशूळ घेऊन. तू ध्यान कर, नाही तर तुला त्रिशूळ भोगसेल आहे की नाही, तुला मारून टाकेल. म्हणजे कडक आहे की नाही. जसं आता अभ्यास कर, उठू नको अभ्यास करीत असं म्हणतात ना, हालायचं नाहीत ना. परीक्षा आहे, 8 दिवसावर परीक्षा आली, आईवडील कडक करतात, टी व्ही बघायचं नाही. तसं त्यांचंच मन बाहेर येतं आणि त्यांचं ते करतं. सुंदर गोष्टी आहेत त्या, किती सुंदर गोष्टी आहे, लीला आहे ती. परंतु व्यवहार आहे की नाही, व्यवहाराला आपण मानावं लागेल. जरी तो खरा नसला तरी आपल्याला त्या रामाचा भक्ती वाटते. स्टेजवरच्या रावणाचा राग येतो,
की नाही काय दुष्ट आहे, सीतेला पळून नेतो आहे की नाही, कसा दुष्ट माणूस आहे. पण तो दुष्टपणा काहीच करत नाही आहे, तो रावणच नाही आहे, ती सीताही नाही आहे, तो लांबने काहीच नाही आहे ते सगळं. दोन्ही गोष्टी एकाच वेळी आहे, महत्त्वाच्या आहेत बघा. याला ठेवून त्याला बघू नका, त्याला ठेवून याला बघू नका, एकाच वेळी दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. ते नकल पण खरी आहे आणि असल पण खरी आहे. त्या दृष्टीने म्हटलं आहे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. ब्रह्मसत्यम जगन्सत्यम या अर्थाने आहे, ते सत्य या अर्थाने आहे. कारण एकच गोष्ट आहे, एकम एव अद्वितीय. प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञा एकच आहे, दोन नाहीच आहे. पण आज मात्र तुम्हाला मन असल्यामुळे, तुझं मन अशुद्ध असल्यामुळे, अपारदर्शी असल्यामुळे तुम्हाला काय दिसतात, दोन दिसतात गोष्टी आहे की नाही. समजा काळ, समजा लेन्स आहे, हा जर काळा लेन्स असेल तर काय होईल आहे, बाहेर पांढरा आहे आणि तुमचं काळा दिसतं आहे, कारण लेन्स काळी आहे. लेन्स स्वच्छ असेल, हा जो लेन्स आहे, भिंग आहे, हे स्वच्छ असेल तर मला भिंग दिसणारच नाही. मी जे काही बघतो 100% भिंगातून बघतो आहे, 100% भिंगातून बघतो आहे, पण मला भिंग दिसतं कुठं आहे, मला भिंगाचं अस्तित्व जाणवत नाही आहे, काही दिसत नाही, मला भिंग दिसत नाही. का, कारण ते इतकं पारदर्शी आहे, इतक्या जवळ आहे की मला काही दिसतच नाही ते. पण याच्यावर एखादा केस किंवा एखादा कचरा पडू द्या, एक टिंब पडू द्या कचऱ्याचं, किंवा एखादं चिखलचं एक टिंब पडू द्या, मला काय दिसेल, भिंगा दिसेल, आणि भिंगाबरोबर ते कचरा पण दिसेल. कारण काय, ते अस्वाभाविक आहे, ते स्वाभाविक नाही आहे की नाही. स्वाभाविक काय आहे, भिंग हे स्वच्छ करणं. मन हे नेहमी स्वच्छ असतं, मन हे पूर्णपणे स्वच्छ असतं की नाही. मनाला आपण अस्वच्छ करतो, अपवित्र करतो. मन स्वभावतः स्वच्छ असतं, पाणी हे नेहमी स्वच्छ असतं, पवित्र असतं, पण त्याच्यात बाह्य गोष्टी येऊन ते अस्वच्छ बनतं, मग त्याला पुन्हा स्वच्छ करावं लागतं. त्याची प्रोसेस आहे की नाही. आपण इतक्या प्रोसेस वापरतो आजकाल, आरो वगैरे जे काय बऱ्याच गोष्टी आहेत, अगदी शुद्धातलं शुद्ध पाणी पिण्याचा प्रयत्न करतो, पण पाणी मुळातच शुद्ध असतं. आकाशाचं पाणी सगळ्यात शुद्ध असतं आहे की नाही. म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर काही दिवसांतर ते पाणी सगळं हवा शुद्ध होऊन जाते, पाणी पण शुद्ध असतं, पण बाकीच्या बाह्य संपर्कामध्ये येऊन ते पाणी अशुद्ध होतं. तसंच आपलं जीवन आहे, मूलतः शुद्ध आहे. पावनकरम ज्ञानाने नाही ज्ञानेन सदृशम पवित्र. या जगामध्ये तुम्हाला ज्ञानासारखं दुसरं पवित्र करणारं, परफेक्ट करणारं महामानवपणा दुसरं कोणती, तत् स्वयं स्वतःच योग संसिद्ध. जेव्हा तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवणार, मनावर मनाला उन्नत करणार, कालेन वेळ आल्यानंतर आत्मनी स्वतःच्या मध्येच आपोआपच, कालाने आत्मनी म्हणजे आपोआपच, कोणती गोष्ट आपोआप होत नाही, फ्लॅश होते या अर्थाने की नाही. आकाशामध्ये अचानक वीज चमकून जाते, तशाप्रमाणे विंदती, तुम्हाला अनुभूती आपोआप होते, वेळ यावी लागते. हे सगळं करता करता झाडावर आंबा असं अचानक पिकतो, कमळ असतं अचानक फुलायला लागतं, अचानक होतं. सूर्याचं किरण पडलं, अचानक ते कमळ फुलतं. तसंच होतं ते. पुढचा भाग आपण बघूया नंतर. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. ओम कृष्णार्पणमस्तु.